कपाट सर्व काही मस्त लिक्विडने स्वच्छ क्लीन करून घेते आणि नंतर मग आम्ही हा पसारा सर्व काही कपाटातला आवरून सध्या आता घराचं काम तर चालूच आहे, पण आम्हाला आहे ना काही वस्तू वरती ठेवायच्या आहे। तर आमचं जे जुनं कपाट आहे ना, आधी ते खाली छोट्या बेडरूममध्ये ठेवलेलं होतं, नंतर मग आम्ही त्याला पुन्हा उचलून पूजाच्या बेडरूममध्ये ठेवलं, जिथे आपण पूजाला ठेवलेलं होतं डिलिव्हरी नंतर। आणि तिथून आता आम्हाला ते वरती आणायचं आहे, वरच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे। तर हे कपाट मी ना फर्निचरच्या शॉपमध्ये ना बनवायलाच सांगितलेलं होतं, म्हणजे डायरेक्ट रेडीमेड नाही घेतलं, त्यांना सांगितलं की चांगलं प्लाय वापरून आम्हाला बनवून द्या। तर त्यावेळेस हे 14,000चं घेतलेलं होतं, पण ते इतकं जड आहे ना, दिसायला अगदी छोटं दिसतंय पण खूप जड आहे। तर त्याला उचलायला जवळपास 3 जण होते, तरी त्यांना ते उचलत नव्हतं, इतकं ते हेवी होतं। तर राहुल, सौरभ आणि दुसरा एक अण्णा, तर 3 जण मिळून आहे ना हे कपाट वर आणताय। खूप जड आहे, राहुललासुद्धा ते उचलत नव्हतं, तरी पण त्यांनी कसं तरी ट्राय करून ते वरती आणण्याचा प्रयत्न केला। तर हे ना 2 पार्टमध्ये बनवलेले कपाट आहे। तर याला मग आम्हाला बेडरूममध्ये न्यायचं होतं, तर ते हळूवारपणे आणत होते, कारण काच होती कपाटाला, त्यामुळे ती फुटली पण नाही पाहिजे, सर्व बाजूने काळजी घेऊन मग त्यांनी व्यवस्थित ते आतपर्यंत। आता नवीन फर्निचर बनवू तेव्हा पुन्हा हे कपाट आहे ना वरती शिफ्ट होईल राहुलच्या बेडरूममध्ये, पण सध्या आता आम्ही आमच्या बेडरूममध्ये ठेवतो आहे, कारण जोपर्यंत फर्निचर होत नाही तोपर्यंत आपल्याला कपडे ठेवण्यासाठी लागणारच आहे हे कपाट। तर चला आता कपाट आले हॉलमध्ये आणि नंतर आता बेडरूममध्ये ठेवता आहे मुले। तर हे 3 मिळून सर्व काही कपाट वरती आणताय। एक पार्ट त्यांनी आणला होता, तो छोटा होता त्यामुळे तो पटकन आला वरती, पण हा दुसरा पार्ट जरा थोडासा मोठा असल्यामुळे त्याला वेळच लागला। आणि हा दुसरा मुलगा तुम्हाला कायम आमच्या घरामध्ये दिसतो किंवा सौरभच्या घरामध्ये दिसतो, तर हा आमचा नातेवाईकच आहे, सौरभचा सक्का चुलत भाऊ आणि माझ्या मावशीची मुलगी दिलेली त्यांच्या घरामध्ये, म्हणजे तिचा सक्का पुतण्या। तर तो कायम राहुलचा मित्रच आहे, राहुलसोबत असतो। तर त्यांनी मग बरीच मदत केली आणि छान हे कपाट आता एका साईडला बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आम्ही ठेवतो आहे। चला फायनली आता इथे कपाट छान असं व्यवस्थित ठेवलं गेलं आहे। माझ्या हाताला लावतो बघ, कोणाला यायचं तुला? याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ? कोणाकच नाही, कोणाकच यायचं नाही, चालेल दोघांना पण जाऊ नको। चल 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 पिलू, चला मला जायचं पिलू, चल। चला लाडूसुद्धा खूप हॅपी होता वरती आल्यानंतर। ही सर्व काही गडबड लाडूसाठीच चालू होती, त्याला सेफ वाटावं म्हणून आम्ही आवरलं। हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार, नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला आज आम्ही ना फायनली वरती बेडरूममध्ये आलो आहे, बाकीचं काम बाकीच आहे, खिडक्या वगैरे अजून राहिलेल्या आहे मोठ्या, त्या काही आल्या नाही, पण बेडरूमच्या खिडक्या बसवल्या आहे। आता बेडरूम पण स्वच्छ झाडून पुसून घेतलेला आहे, क्लीन केलेला आहे आणि वरती मस्त कपाट पण आणून ठेवलं आहे। बघितलं ना तुम्ही, कपाट आणायचं म्हणजे खूप रिस्की होतं, कारण ते खूप हेवी आणि खूप जड आहे, छोटं असलं तरी पण। तर फायनली आता कपाट पण तिथे ठेवलं आम्ही रूममध्ये आणि आता त्याला स्वच्छ क्लीन करून घेते, नंतर मग त्यामध्ये कपडे वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवते। तर बघा, चला आजचा व्हिडिओ तर खूप उशिरा सुरू झालेला आहे, जवळपास 4 सव्वा 4 वाजले। तर आता मी फटाफट आवरते सर्व। आणि ही आमची न्यू गादी म्हणजे इमा मॅट्रेस, तर ही आम्हाला प्रमोशनसाठीच आलेली होती, हिची प्रमोशन व्हिडिओ पण पूजाने केली। तर हिची साईज आहे ना 6.5 बाय 7 अशी आहे, म्हणजे आपल्या राहुल दादाने स्वतःसाठी बनवली आहे, त्याची हाईट भरपूर असल्यामुळे त्याने हाईटला भरपूर सांगितली होती, त्या प्रकारे त्याने ती बनवली आणि पाठवली। आणि ही मॅट्रेस मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरीच ठेवली होती, कारण इकडे ठेवायला जागा नव्हती। अजून एक इमा मॅट्रेस आलेली आहे, ती हिच्यापेक्षाही मोठी आणि खूप जाड आहे, ती तुम्हाला दाखवेल मी नंतर। तिची प्रमोशन व्हिडिओ अजून केलेली नाही आहे मी, तर ती पण येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा। आता यावरती पूजाने ना मोठं एक बेडशीट अंथरलं आहे आणि छान ती गादी एका कोपऱ्याला लावली। चला आता आहे ना कपाट सर्व काही मस्त लिक्विडने स्वच्छ क्लीन करून घेते आणि नंतर मग आम्ही हा पसारा सर्व काही कपाटातला आवरून त्यामध्ये ठेवू। तर चला आता वरती हात पुरत नाही, पण खुर्ची आणल्यानंतर त्यावरती उभं राहून ते पण पुसून घे आणि याने छान असं आपलं कपाट छान असं क्लीन होणार आहे।
आधी बाहेर थोडंसं करते. किचन टॉवेल. तसं तर एकच कपाटामध्ये आमच्या सर्वांचे कपडे असतात आणि आम्हाला हे पुरत पण नाही. त्यामुळे काही कपडे आम्ही दुसऱ्या बॅगमध्ये ठेवलेले होते. पण हा सर्व काही कपड्यांचा पसारा नंतर आम्ही वरती आणला. सर्व कपडे आता मी व्यवस्थित वेगवेगळे करून ठेवते, कारण सर्व एकत्र टाकले गेले. आणि जे कपडे जे वापरत नाही ते बाजूला काढणार आहे, कारण खूप जुने कपडे पण वापरत नाही मुलं. आणि सर्व कपडे आवरता काही ज्वेलरी पण होती. तर पूजाला बोलली की तू आता सर्व ज्वेलरी व्यवस्थित आवरून ठेव. म्हणून ती ह्या सर्व काही बांगड्या आहे ना, आता लग्न वगैरे सर्व काही जवळ येणारच आहे, तर ती सर्व व्यवस्थित आवरून ठेवते. तर सगळ्या बांगड्या अशा मस्त बॉक्समध्ये ना छान अशा भरून ठेवलेल्या आहे. आम्हाला हे सर्व काही आवरता जवळपास संध्याकाळचे 7 वाजले होते. अंधारही पडलेला होता. लाडू आणि लाडूचा मामा दोघे पण मस्त मस्ती करताय. पूजा आणि मी आम्ही दोघी पण फ्रेश झालो. पूजा पण तिचा आवरत होती, कारण त्यांना बाहेर जायचं होतं लाडूला घेऊन, कारण लाडूला रोज बाहेर न्यावं लागतं. आणि आज पण मला दमल्यामुळे ना स्वयंपाक करायचा कंटाळाच आला होता. म्हणून मग मी फक्त आता मस्त मसाले भात बनवते. तर इथं मी सर्व काही ही तयारी करून घेतली. आज ना मसाले भाताची डिटेलमध्ये रेसिपी शेअर करते तुम्हाला. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं किसलेलं खोबरं, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये आलं टाकलं आणि लसूण पाकळ्या टाकते. जवळपास मला अर्धा किलो तांदळाचा मसाले भात बनवायचा आहे, म्हणून मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर हे सर्व काही मी असं पाणी न टाकता क्रश करून घेतलं. कुकरमध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं जास्त टाकलं, कारण भात जास्त आहे. त्यामध्ये जिरं, हिंग आणि मोहरी टाकली फोडणीला. नंतर उभा कापलेला कांदा टाकला. कढीपत्त्याची पानं वाळलेलीच आहे, पण टाकली. मला आवडतो कढीपत्ता खायला. आणि बऱ्याच ताई बोलल्या की मसाले भाताची रेसिपी शेअर करा, म्हणून मग म्हटलं चला आज तुम्हाला मसाले भात कसा बनवते मी तो दाखवते. प्रत्येक वेळा मी वेगवेगळ्या टाईपचा मसाले भात बनवते, वेगवेगळ्या भाज्या टाकून. तर आज मी ना कोबी, गाजर आणि बटाटा, टोमॅटो टाकून करते. मटकीची उसळ टाकून पण मला फार आवडतो, पण मला आज मटकीची उसळ काही मिळाली नाही. त्यामुळे मग मी कोबी टाकते, गाजर टाकते आणि यामध्ये काळा मसाला आपला घरगुती, फक्त काळा मसाला, हळद पावडर टाकली आहे. आणि आपल्या ज्या भाज्या आहे ना त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याही टाकल्या. कोबी टाकला ना मसाले भातामध्ये तर खूप भारी लागतो, नक्की टाकून बघा. पण मी बारीक कापला, कारण आधीचाच कापलेला होता तोच मी टाकला. तर तुम्ही कापताना थोडासा लांब लांब कापा, छान लागतो. आणि यासाठी 1008 या जातीचा तांदूळ घेतलेला आहे. नंतर एका साईडला गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाणी टाकलं. आता मला अंदाज येतो त्या अंदाजाने मी गरम पाणी टाकलं. थोडेसे अख्खे शेंगदाणे पण टाकले आणि चवीनुसार 1.5 चमचा मीठ टाकलं. तर यामध्ये कोथिंबीर वाटून टाकलेली, त्यामुळे वरून काही टाकली नाही मी. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ धुवून टाकायचे. झाकण लावून 2 ते 3 शिट्टी करून घ्यायची. आले का सरा गाव हिंडून आले तिघे पण? आम्ही मस्त फिरून लाडूला इतकी मजा येत होती. लाडू गाडीवर नाचतो. लाडूला काय मग फिरायला इतकी मजा येते, त्याच्यामुळं तुम्ही पण मजा करून आले. त्याला असं बाहेरचं काय आणलं पिशवीत? दाबेली आणली. चल ना बस ना, गरम चीज गरम वाली आहे. चीज, तुझी फेवरेट चीज दाबेली. एक्स्ट्रा चीज टाकते का त्याच्यात? गप्रे, मला चीज दाबेली खावीशी वाटली पप्पा होती. कुठे गेले? चीज दाबेली खरंच? खाल्ली तर टपकन नीट होशील. पप्पा कुठे गेले? पप्पा वरती वरच्या रूम मध्ये. पप्पा काय करते बरं? याच्यात काय त्याच्यात पण चीज दाबेली. काढ ना मग अशा वेगळ्या का बरं? अगं ती वेगळी, ती तुला नाही, का बरं? ही तुला आणि ही तुझ्या हजबंडला आहे. तो पाय लाडू पाय त्याचा किती बस ना, गार होऊन जाईल मग. लाडूला खायचंय बघ ना, लाडू बघ, लाडू बघ. खायचं नाही लाडूला. लाडूला बॉक्स पाहिजे खेळायला. आज मीच पूजाला बोलली होती की येताना मस्त चीज दाबेली आण, म्हणून तिने आणली. आणि खूप महिन्यांनी मी खाते, मला खूप आवडते चीज दाबेली. तर चला आता मस्त मसाले भात पण झालेला आहे. मसाले भात असा थोडासा मिक्स करून घ्यायचा, कारण सर्व भाज्या जे काही मटेरियल असतं ते वरती येताना कुकरमध्ये भात केल्यानंतर एकत्र केल्यानंतर मग ते छान मिक्स होतं. आणि मसाले भातासोबत आहे ना कैरीचं हे
आंबट तिखट लोणचं खायला खूप भारी लागतं. तर इन्स्टंट असं हे बनवलं आहे. आम्ही रोज बनवतो सकाळी संध्याकाळी, कारण खूप छान लागतं. असं जेवणासोबत जेवण पण पोटभर होतं आणि मसाले भातासोबत नक्कीच खा, खूप भारी लागतं. नंतर रात्र झालेली होती, रात्रीचं काही शूट केलं नाही, पण सकाळी उठल्यानंतर हे बघा लाडू मस्त खेळत होता. तो आहे ना माझ्यासोबतच उठलेला होता, म्हणजे माझ्या आधीच उठलेला असेल, पण मी उठल्यानंतर मग त्याला बघितलं की हा मस्त खेळतोय. त्याची मम्मी झोपलेली आणि इकडे राहुल दादाही झोपलेला होता. आज सकाळी सकाळी मी पण खूप लवकर उठली, आंघोळ वगैरे केली मी आणि नंतर मग आता स्वतःचा आवरते, केस वगैरे स्वच्छ पुसून घेते. कपाटाशेजारी कूलर पण ठेवलेला आहे. कूलर रात्रभर चालूच होता. पूर्ण रूममध्ये छानपैकी त्याची हवा फिरते. आता सध्या बाहेर उष्णता खूप वाढलेली, त्यामुळे खूप गरम होतं आणि वरती अजून सिलिंग फॅन वगैरे AC काहीच लावलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही मग कूलर पण वरतीच आणून ठेवला. तर चला आता मी केस वगैरे नंतर विंचरते, कारण केस ओलेच आहे माझे अजून. आंघोळ झाल्यानंतर मी सनस्क्रीम लावते ही डर्माडॉकची. तर ही मला प्रमोशनसाठी चाललेली होती, पण खूप छान आहे. काही क्रीम वापरल्याशिवाय आपल्याला समजत पण नाही कशा आहे त्या. त्यानंतर यावरती मी काही लावत नाही, फक्त टिकली आणि मग थोडीफार लिपस्टिक वगैरे लावते मी. आणि आज आहे शनिवार, तर मी सकाळी सकाळी गाऊनच घातलेला आहे, कारण मला खालचा किचन वगैरे थोडासा आवरायचा आहे. साडी काही नेसली नाही. आणि म्हणतात ना शनिवारी मस्त घराची क्लिनिंग साफसफाई करायला चांगली असते, म्हणून आज मी काळ्या रंगाचाच गाऊन वेअर केलेला आहे, कारण शनिवारी काळा रंग घातलेला चांगला असतो. तर चला आता गॅलरीमध्ये आली मी, दरवाजा उघडला मागचा. उन्हामध्ये थोडीशी उभी राहिली, पण बाहेर पण आहे ना खूप कडक ऊन झालेलं आहे, कारण घरात पण फार गरम होतं. आणि इकडच्या ज्या 2 विंडोज आहे ना, तर जिथे ग्रिल लावलेली आहे, तर हे बघा तिथे ना असं उभं राहता येतं, म्हणजे बाहेरचं सर्व काही बघताही येतं. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, खरं तर नवीन घरामध्ये राहायला आल्यावर सर्वांनाच खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप फ्रेश वाटतं. आणि मला काय वाटतं आता मी शब्दात सांगू नाही शकत. अजून तर माझं काम खूप खूप अपूर्ण आहे, पण सध्यावरती आम्ही रात्री आलो आहे बेडरूममध्ये आणि बघितलं ना आपलं बाळ किती छान मस्त खेळतंय एकटंच. त्याला मामाशी मम्मीशी काही घेणं देणं नाही. दोघे मस्त झोपलेले आहे, अजून ते काही उठले नाही. तर लेट झोपले ना ते, त्यामुळे ते लेटच उठतील. पण आपला लाडू माझ्यासोबतच उठलेला आहे. माझी आंघोळ झाली, केस वगैरे मस्त धुतले मी. आज काल केसांना पूजाने ना तेल लावलेलं होतं, त्यामुळे मग केस धुतले मी. खूप छान फ्रेश वाटते वरती आल्यानंतर. अजून तर काही काम पूर्ण नाही झालेलं आहे घराचं, तरी पण मला आत्ताच इतकं छान वाटतं आहे. आणि काल आम्ही बेडरूममध्ये आलो होतो, बेडरूममध्ये कपाट वगैरे लावलं, कपड्यांचा पसारा आवरला आणि रात्री तिथेच झोपलो. खूप छान मस्त झोप आली. वरचं काम पण अजून बरंचसं बाकी आहे, खालचं पण काम बाकीच आहे. बऱ्याच ताई म्हणतील की ताई कलश पूजा झाल्याशिवाय काहीच आणू नका किंवा राहू नका. आमचं काम आहे ना पायापासून नवीन नाही आहे, आमचं काम जुनंच आहे, फक्त आम्ही वरती बांधतोय. आमचं जे काही खालचं काम झालेलं होतं ना, म्हणजे खाली जेव्हा मी घर बांधलं त्यानंतर मी वास्तुशांती केलेली आहे, पूजा वगैरे हवन सर्व काही माझं झालेलं होतं खाली. तरी पण मी नवीन घरामध्ये पूजा करणार आहे आणि छोटीशी कलश पूजा पण करणार आहे. पण सध्या आता आम्ही फक्त बेडरूममध्ये झोपायला आलेलो आहे. दिवसभर पूजा आता स्टडी करेल, तिचा स्टडी चालू होईल, बाळाला पण ती तिथे ठेवेल, म्हणजे व्यवस्थित आहे. असं खाली कसं मसाले असतात, लहान बाळ आहे शेवटी, डोळ्यामध्ये काही गेलं वगैरे तर खूप काळजी घ्यावी लागते आम्हाला पण. आणि खाली आवरायचं पण आहे, कारण खालचे पण रूम आता कलर द्यायचं आहे, भांडी वगैरे सर्व काही घासायची आहे. आता एक एक करून मी सर्व काही आवरणार आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ येतील, कारण खालचं पण घर खूप खराब झालं आहे. म्हणजे आता इतके दिवस झाले सर्व काही पसारा आपला ठेवलेला होता, त्यामुळे तो पण सर्व आवरायचा आहे मला. आणि वरती आम्ही काही अजून स्वयंपाक वगैरे करणार नाही आहे. जोपर्यंत माझं किचन वगैरे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्वयंपाक खालच्याच किचनमध्ये करणार आहे मी, पण राहायला काहीही हरकत नाही आहे. आणि कलश पूजा करेल एक दिवस, शुभ दिवस बघून मी कलश पूजा करून पण घेईल. पण इथे ना मला थोडंसं फर्निचर वगैरे करायचं आहे किचनला, म्हणून मग मी थांबली आहे. पण बघू आता, ते पण मी काल दिलेलं आहे, त्याचं कोटेशन अजून काही आलं नाही आहे. आणि घराला किती खर्च आला, घराचं काम मी कसं दिलं, कसं केलं, यावरती सेपरेट व्हिडिओ होईलच, त्यावेळेस तुम्हाला सर्व काही समजेल. आता जुनं काम असल्यामुळे मला थोडा वेळच लागला आहे, ह्या कामांना खूप वेळ लागला. जवळपास वर्ष झालं आहे घराच्या कामाला. इतका वेळ तर नव्हता लागायला पाहिजे, पण आता बिल्डरने खूप वेळ लावला, कारण आमच्या सर्व बहीण भावांचे कामं त्यालाच दिलेले आणि अजून पण बरेचसे त्याचे कामं आहे, त्यामुळे वेळ लागला.
तर चला आता खाली जाते. मिस्टर पाणी भरताय कारण आम्हाला आहे ना 4 दिवसांनी पाणी येतं नगरपालिकेचं आणि पाण्याचा खूप खूप तुटवडा आहे असं समजा. कारण 1 तास फक्त मोटर चालते. आता सर्वांच्या मोटर चालतात आणि पाणी खूप होत नाही आणि घराला खूप पाणी लागतं. त्यामुळे मग आता खाली जाते, पाणी वगैरे सर्व काही भरताय मिस्टर. मला तर नाही भरावं लागत, पण पिण्याचं पाणी 4चंच वापरतो आम्ही. भावाचे जे असतात रोज तेच मागून घेतो कारण एक्वाचं मशीन आमचं काढून ठेवलेलं आहे ना. अजून लाईट फिटिंग, नळ फिटिंग अजून थोडीफार बाकीच आहे आमची. ती सर्व काही झाल्यानंतर मग सर्व काही व्यवस्थित होईल. पण चला आता मला खूप छान वाटतं आहे. तर आता मी लाडूला बघते कारण तो एकटाच आहे आणि पूजाला पण उठवते. चला उठला का? मामा उठला? मामा उठला? एकटाच खेळत आहे आज. किती लवकर उठलं ते पिल्लू. गोल 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 घुमत आहे, भिंगत. अगो बया, अरे काय चाल पिल्लू तुझं, काय चाल बाला. किती गड हसत माझं सोनलं, किती गड हसत ग, किती गड हसत ग. काल बाला उठलं तू? एवढं सकाळी सकाळी उठलं माझं पिल्लू. काल 9:45 वाजेपर्यंत रात्रीला दरवाजा फिटिंगचं काम चालू होतं. तर हे सनमाईक आहे ना, हे सुकायला 2-3 दिवस लागले आणि त्यांनी येऊन मग रात्री फिट केला दरवाजा. पण आतमध्ये जी ग्रिल आहे ना ती बनवायला दिलेली आहे. कारण नॉर्मल ग्रिल 3 फूट 4 फूट राहते. मी 3.5 फूट दिली म्हणजे इथपर्यंत मला छान वाटत होती. कमी असते ना तर मग ते व्यवस्थित वाटलं नसतं, म्हणून म्हटलं 3.5 फुटाची बनवा. तर ते बनवताय आणल्यानंतर मग इथं लावली जाईल. आणि याला दरवाजा पण आहे ग्रिलला आतमध्ये. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आता इथे भिंत आलेली आहे आणि दरवाजा भिंतीला लागतोय म्हणजे असा उघडायला पण जरा बरा पडला पाहिजे आपल्याला म्हणून. तर अशा प्रकारे आता इथे पण दरवाजाला ग्रिलला दरवाजा येणार आहे, तो उघडायचा. तो काय ओपन असला ना तरी पण आपल्याला प्रॉब्लेम नाही. ग्रिलमधून आपण बाहेर कोण येतं कोण नाही हे सर्व काही दिसेल आणि थोडीफार हवा पण खेळते राहील कारण जिन्याला तिकडे खिडक्या आहेच. तर त्यामुळे मग मी एकच दरवाजा असा बनवायला सांगितला की सेफ्टी डोअर पण राहील आणि मेन डोअर पण आपला एकच. आणि हे बघा, भरपूर जड दरवाजा आहे, खूप भक्कम असा मजबूत बनवला आहे. जाळी पण भरपूर आहे दरवाजाची. याला लॉक वगैरे सर्व काही हँडल लावणार आहे नंतर शेवटी. आणि ह्या भिंतीला लागतो. आता ही भिंत मी टीव्ही युनिटसाठी ठेवलेली आहे, पण तो आता इथे टीव्ही मी एका साईडला लावणार आहे इथे, कारण इथपर्यंत टीव्ही लावून तर बघू आता ते कसं करायचं काय करायचं. दरवाजा पूर्ण काही टेकत नाहीये, असा राहतोय. इथे स्पेस पण आहे भरपूर. तर नंतर ते मग दाखवेल तुम्हाला. तसं पण दरवाजा ओपन ठेवायचाच नाही, कोणी घरात आल्यानंतर लावून द्यायचा आहे आपल्याला. लावेलच राहील सतत दरवाजा. आणि बऱ्याच टाईमला आमची एंट्री कोणत्या दिशेला आहे माहीत नाही. खरं तर ही घराची दक्षिण दिशा आणि ही उत्तर दिशा आहे. खालचा दरवाजा माझा उत्तर दिशेला आहे आणि वरचा दरवाजा माझा दक्षिण दिशेला आलेला आहे. कारण आम्ही पाठीमागून जिना काढलेला आहे म्हणून तो इकडे आलेला आहे. पण पुढे भिंत आहे म्हणजे दक्षिण दिशेचा प्रकाश किंवा उजेड जी निगेटिव्हिटीज असतात ते घरामध्ये येतात ना, तर ते येणार नाही. कारण पुढे आमची खिडकी वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट भिंत आहे. आणि पूर्वेला इकडे जिन्यात खिडकी काढलेली आहे. जिना मागच्या साईडलाच आहे, दक्षिण दिशेकडे जिना आलेला आहे आमचा, पण सेंटरला आलेला आहे. कारण तिकडे खाली रूम पण आहे, पूजाला ठेवलेलं होतं ते रूम, तिकडे रूम पण आहे. तर हे सर्व काही मी तुम्हाला यानंतर सांगेन, कारण आत्ता काम पूर्ण झालेलं नाही आहे. जेव्हा मी होम टूर करेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बांधकाम कसं केलेलं आहे, जिना कुठून आलेला आहे, एंट्री कशी झालेली आहे. आणि आता तुम्ही म्हणशाल की दक्षिणेला मुख्य दरवाजा नसावा, तर आमचा मुख्य दरवाजा तसा खालीच आहे उत्तर दिशेचा. पण हा आम्ही आता वरती इकडे टाकलेला आहे. तर इथे आपण पंचमुखी हनुमानची तस्वीर लावू शकतो, म्हणजे त्यामुळे दक्षिण दिशेचा जो दोष असतो तो पण जातो. आणि मेन म्हणजे
इकडच्या दिशेला आपण लाल रंग वापरला पाहिजे. दक्षिण दिशेला म्हणजे आपला जो दोष असतो घराला लागणारा तो नाहीसा होतो. तर मी दरवाजाचा जो सनलाईट चॉईस केला ना त्या दृष्टीनेच केला. थोडासा असा विटकरी असं थोडासा लालसर दिसेल असा सनलाईट मी इथे घेतला. व्हाईट किंवा ब्लॅक किंवा कॉफी कलर असे वापरलेच नाही इथे. तर मग मी त्या दृष्टीने हा सनलाईट चॉईस केला. आणि उंबरठ्याचा जो मार्बल मी आणलाय जो कडप्पा मार्बल म्हणतो आपण तो इथे व्हाईट न टाकता आम्ही रेड ऑरेंज कलरचा टाकलाय. कारण ते माझ्या नंतर लक्षातच आलं की मी युट्यूबला सर्च केलं आपल्या दरवाजामध्ये लाल कलरचा पट्टा असला पाहिजे दक्षिण दिशेच्या दरवाजाला, म्हणून मी लाल कलरचा रेड ऑरेंज कलरचा मार्बल तिथे वापरलेला आहे. तुम्हाला मी दाखवते पण. तर हा ऑरेंज कलरचा एकदम डार्क ऑरेंज कलर आहे तो कडप्पा मी तिथे लावलेला आहे. आणि अजून उंबरठा बसवायचा बाकी आहे तर मी तो सागाचाच सांगितलेला आहे. खाली माझा आहे खैराचा उंबरठा खूप महाग असतो आणि खूप चांगला असतो, शुभ असतो. पण खालच्या उत्तर दरवाजाला मी खैराचा उंबरठा वापरलेला आहे तिथे लावलेला आहे. आणि इथे म्हटलं सागाचा लावू तर सागाचा उंबरठा पण बऱ्यापैकी एवढा रुंदीला जाड येणार आहे. म्हणजे आपल्याला हळदीचं लेपन किंवा त्यावरती स्वस्तिक लक्ष्मीची पावलं वगैरे व्यवस्थित लावता येईल आणि पूजा करता येईल. तर ते सर्व काही उंबरठ्याच्या वेळेस आपण दाखवतो तुम्हाला ज्यावेळेस लावायचं आहे त्यावेळेस. आणि उंबरठ्याखाली मी ना चांदीची तार टाकणार आहे. तर त्याचं मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ करेल. चांदीची तार का टाकायची किंवा बरेच जण रत्न वगैरे टाकतात. आता रत्न वगैरे खूप महाग असतात. मी काही रत्न वगैरे टाकत नाही. मेन म्हणजे आपल्या उंबरठ्याची फक्त रोजची पूजा झाली पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याच्यावर बसलं नाही पाहिजे, पाय दिला नाही पाहिजे. म्हणजे आपली पूजा वगैरे रोजची झाली ना उंबरठ्याची तर छान असतं. उंबरठ्यावरती 33 कोटी देवांचा वास असतो, त्यामुळे त्याची रोज पूजा करावी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही सर्वात माझी आवडती जागा. खूप छान वाटतं इथं बसून. आता इथे ना मी झाडं वगैरे ठेवणार आहे. एक ताई बोलल्या की तुम्हाला झाडं लावायला भरपूर जागा झाली आहे. तर खरंच मला ग्रीनरी अशी सजीव झाडं खूप आवडतात, म्हणून मग मी इथून तिथून झाडं लावण्याची सोय केली आहे. आणि इकडे पण करायची अशा म्हणजे फुल ग्रील आहे, थोडीशी हाफ ग्रील किचनच्या बाजूला पूर्व दिशेला पण करणार आहे. तर ती पण बनवूनच घेणार आहे. ती पण छान माझ्या डोक्यामध्ये आहे, त्या प्रकारचीच बनवणार आहे मी. तर चला आता ते नंतर सर्व काही तुम्हाला एक एक शेअर करतच राहील मी. आता नवीन घर म्हटलं ना बऱ्याच गोष्टी नवीन बघायला मिळतील तुम्हाला इथून पुढे. पण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.